स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आलो आहोत परत जंगलामध्ये आणि खूपच सुंदर बॅकग्राऊंड तुम्हाला दिसते। खालून एक धबधबा आहे, तिथून आपण चढत आता थोडेसे वरती आलो आहोत आणि थंबनेल आणि टायटलवरून तुम्ही समजलं असाल की आपण कशासाठी जंगलामध्ये आलो आहोत। तर आपल्यासोबत आहे गावातला मित्र सांगा सनी हेमाडा आणि व्हिडिओ शूट करतोय कल्पेश दादोडे। तर आपण प्रवास सुरू करणार आहोत, खास करून डिन्या आणि इतर काही आपल्याला रानभाज्या पावसाळी ज्या मिळत आहेत का आपण शोधणार आहोत। तर चला हे जी तुम्ही फुलं पाहत आहेत ही फुलं आहेत कारवीची, जी कूड विणण्यासाठी ज्या लाकडाचा उपयोग केला जातो। आदिवासी जीवनशैलीमध्ये आदिवासी आपले घराचे कूड बांधतोय तो ह्याच झाडापासून किंवा ह्याला कारवी म्हणतात। आणि आता कारवीला फुलं आले आहेत आणि खूपच सुंदर हे वातावरण दिसते। तर मित्रांनो, ते हे तुम्ही पाहिले हे आहेत जंगलातल्या खुब्या आम्ही सांगतोय। पाऊस पडून म्हणजे पावसाळा संपण्याच्या अखेर आता ऑगस्ट सुरू आहे, तर ह्या महिन्यामध्ये जेव्हा थोडं ऊन पडते तेव्हा या खुब्या आपल्याला जंगलामध्ये खूपच जास्त मिळतात आणि जंगलामध्ये आपल्याला फक्त हे लहानच खुबे जास्त मिळतात। तर चला पुढे पाहूया अजून काय काय मिळते। अशा प्रकारे हे ओहळाच्या दगडांना चिकटलेले असतात, खूपच मोठे आहेत हे। या सर्व डिन्याच आहेत, पण काही झालेले आहेत पानं वगैरे। खूपच सुंदर झाड हे गुंतलं आहे। तर ह्या ठिकाणी भरपूर डिन्या सापडत आहेत। तर आपले पार्टनर पुढे गेले आहेत, त्यांनी देखील शोधले आहेत। आणि ह्या दुसऱ्या जेव्हा हे कवळे असतात तेव्हाच घेतले जातात आणि जे लाल दांड्याचे असतात ते जास्त घेतले जातात। डिन्यामध्ये देखील 2 प्रकार असतात, ते तुम्हाला मी पुढे सांगतोय। तुम्ही तोडण्याची टेक्निक बघितली असेल, वरूनच तोडलं जातं, पुन्हा मुळासकट काढून टाकलं जात नाही। अशा प्रकारे सुरुवातीला सांगितलं होतं की आपण डिन्या शोधण्यासाठी आलो आहोत। तर हे जेवढे तुम्ही पाहत आहेत ही डिन्याची झाडं आहेत आणि हे देखील डिन्याचं झाड आहे। आता ऑगस्ट महिन्याचा शेवट आहे हा। तर डिन्याचं झाड अशा प्रकारे असते, एवढी लहान पानं असतात। डिन्याच्या 2 प्रकार आहेत। एक डिन्याचं झाड आता तुम्ही जे स्क्रीनवर पाहत आहेत त्याला देखील अशीच फळं असतात, ते देखील डिन्या सांगतात। पण ते डिन्याचं पान आपण गौर आणण्यासाठी वापरतो। तुम्ही गौर पूजनाचा व्हिडिओ पाहिला नसेल। आदिवासी आता या महिन्या म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये विंदईची पूजा करतो, निसर्गातील वनस्पती आणून तो घरी त्याची पूजन करतो। तर तो डिन्या हा जो तुम्ही आता व्हिडिओ क्लिप पाहत आहेत मध्ये तो
आणि हा जो डिण्या आहे ह्याची भाजी केली जाते. आता हे झाड हे परिपूर्ण झालं आहे. ह्याची फळं देखील पिकल्यानंतर खाली जातात. पिकल्यावर ही फळं काळी होतात. तर हे झाड परिपूर्ण झालं आहे. या झाडाचा जो कवळा भाग असतो तो भाजीसाठी वापरला जातो. तर तो भाग तुम्हाला दाखवतोय. हे आहे तो बेलकड आहे व्हिडिओ. तर हा भाग आहे डिण्याचा कवळा भाग. आता हे पूर्ण झाड झालं आहे. 7 ते 8 फुटापर्यंत हे झाड वाढते. तर हा भाग घेतला जातो अशा प्रकारे. ह्याला अजून पानं वगैरे फुटायची आहेत. आणि जो गौर आणि विविध वनस्पती जंगलातून आणण्यासाठी जो डिण्याचं पान वापरते ते खूप मोठं असते. या डिण्याचं पान हे खूप लहान असते जे भाजीसाठी वापरलं जाते. ते तुमच्याकडे अधिक माहिती असेल तर तुम्ही देखील शेअर करू शकता. तर अशा प्रकारे. आणि अजून कुठे इकडे काय ना तर हा पूर्ण कवळा भाग. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही डिण्याची भाजी देखील कशी करता हा देखील तुम्हाला दाखवतोय. चिकनमध्ये किंवा अजून कशामध्ये शाकाहारी भाजीमध्ये डिण्या हा वापरला जातो. पूर्ण जंगलातील प्युअर भाजी. आणि अजून आपल्या मित्राने सनीने बेलकड खूप आहे. तर डिण्या दाखवा ना किती आहेत ती. बाई एवढी डिण्या आम्ही काढली तिघांनी. तर मित्रांनो सनीने आता ही बेलकडं आणल्यात. आम्ही आदिवासी भाषेमध्ये याला बेलकडं म्हणतोय. आणि जे मागे खडक पाहत आहेत तुम्ही त्याला खूप खुबे देखील आहेत. की आदिवासींची जीवनशैली ही मानवासाठी पूरक आहे. म्हणजे त्या प्रकारे आपण जगलो तर आपण वाचू आणि निसर्ग देखील वाचेल. ही माझ्या हातामध्ये जी तुम्ही बेलकडं पाहत आहेत ही खाण्याची देखील आदिवासींची एक पद्धत आहे. आदिवासी ही बेलकडं कधी खातो तर आवनी झाल्यानंतर. पूर्ण वर्षभर ही बेलकडं जेव्हा आता पावसाळा संपेल तरी ही जमिनीमध्ये जातील आणि जमिनीमध्येच राहतील. जशी पावसाळ्याची चाहूल लागेल 6-7 महिन्यानंतर पावसाची पहिली चाहूल लागेल, पाऊस पडेल, तेव्हा ही जमिनीतून परत वरती येतात. तेव्हा ह्यांच्या पोटामध्ये वगैरे काहीच नसते. आणि जेव्हा आवनी वगैरे होते पूर्ण आवनी म्हणजे आवनी सर्वांची झाल्यानंतर तेवपर्यंत ही बेलकडं त्यांची पिलं देखील सोडतात. म्हणजे तेव्हा आवनी झाल्यावर ह्यांची देखील पिलं ही सोडली जातात. तेव्हा त्यानंतर आवनीनंतरच ही बेलकडं खाली जातात. तर त्याच्यामागचं म्हणजे सायन्स असं आहे की ही केव्हा आपल्याला जास्त म्हणजे वर्षानुवर्ष कधी मिळतील जेव्हा ह्यांची वाढ ही आपण होऊ दिली तर म्हणून आदिवासींनी अशी व्यवस्था बनवली आहे की बेलकडं ही आवनीनंतर खाली जातात जास्तीत जास्त. तर बऱ्याच ठिकाणी आता ते कमी झालं आहे. पण आपण हे जे नियम बनवले आहेत आपल्या पूर्वजांनी ते जपले पाहिजेत. त्याच्यामुळे अशा दुर्मिळ रानभाज्या असो किंवा जंगलातल्या ज्या काही वनस्पती असो यांचा लाभ पुढील पिढी देखील घेऊ शकेल. त्यासाठी अशा ट्रिक आहेत. एवढे आपले पूर्वज म्हणजे विचारवंत होते की त्यांना माहीत होतं की आवनीच्या टायमामध्ये ही बेलकडं देखील आपली पिलं ही रिलीज करतात. त्यांची लहान लहान पिलं आता तुम्ही जंगलामध्ये किंवा शेतामध्ये जात असतील आता ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला छोटी छोटी पिलं देखील दिसतील. तर ह्या टायमामध्ये ती पिल्लं रिलीज केलेली असतात आणि त्याच्यानंतर ही बेलकडं आदिवासी आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये वापरतोय. तर हे आहेत खुबे. कल्प्या व्हिडिओ काढून हटला काही तर हे आहेत खुबे जंगलातले. ती पिशवी आहे पिशव्या ते एवढ्या डिण्या आपण जमा केल्या आहेत. फारसा मोठा व्हिडिओ झाला एवढा सगळे मिक्स. खूपच सुंदर वातावरण. चल आता म्हणा. तर मित्रांनो जो तुम्ही पुढे समोर डोंगर पाहत आहेत तो आहे काळमेघ डोंगर. काळदुर्ग सांगतात, वाघोबा डोंगर सांगतात. अशी ह्या जंगलाला या दुर्गाला आदिवासी नावे आहेत.
आणि आपण आता उतरत आहोत खाली. ही सर्व डिण्यात आहेत, तुम्ही पाहत आहेत. आता ह्या जंगलामध्ये येण्याचं कारण म्हणजे ह्या ठिकाणी डिण्या भरपूर असतात. तर अशा प्रकारे छान पैकी वातावरण समोरचं. बेलकड एवढा मोठा शेंगडा पकड. हां, खुबो पण आहेत. अशा चिकट दगडाला खुबे असतात. हे बघा, डोंगर खुबे. तर मित्रांनो, आता आपला प्रवास हा जंगलातला संपला आहे आणि आपण आता परत जात आहोत घराकडे. तर एवढ्या डिण्या आपल्याला मिळाल्या. ह्याला आदिवासी भाषेमध्ये आम्ही डिण्या बोलतोय. तुमच्याकडे कोणतं वेगळं नाव असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. आणि डिण्यासोबत आपण जंगलातली बेलकडं देखील घेतली आहेत, डोंगरातील खुब्या घेतल्या आहेत. तर अशा प्रकारे भरपूर ही भाजी झाली. जंगलातून आपल्याला भरपूर सीझन वाईज आपल्याला रानभाज्या, रानफळं मिळत असतात. तर ह्यासाठी देखील आपण जंगल वाचवायला हवे. कारण की माणसाने उगवलेल्या भाज्या ज्या असतात त्याच्यामध्ये किती प्रकारचे केमिकल फवारले जातात आणि फळं देखील लवकरच झाडाला लागायला पाहिजेत. त्यासाठी इंजेक्शन असो, केमिकल असो, अनेक रसायने त्या भाजीपाल्यावर, फळझाडांवर वापरली जातात. आणि हे जंगल आहे, आदिवासी जीवनशैली आहे. हे आपल्याला एकदम फ्रेश भाज्या ज्या निसर्गामध्येच तयार होतात, कुठलंही खत न वापरता नैसर्गिक खत जंगलच त्यांना पुरवते. आणि ज्या सीझनमध्ये आपल्याला ह्या रानभाज्या घेऊन येतात, ह्या आपलं आयुष्य देखील वाढवते. तर ह्यासाठी आदिवासी जीवनशैली, आदिवासी गावे, आदिवासी जंगलं, आदिवासींची रूढीप्रथा, ह्या सर्व ह्या खाद्य संस्कृतीमध्ये राखल्या गेल्या आहेत. त्या राखाव्या यासाठी तुम्ही शहरामधले असो किंवा कुठलेही असो, तुम्ही जंगल वाचवण्यासाठी, आदिवासी हक्क, कायदे वाचवण्यासाठी तुम्ही पुढे यायला हवे. जहार हे ढमण आणि ढमणीचा वाघ हा खूपच भक्कम असतो. तर कल्पेशने ढमणीच्या वाकाने, म्हणजे वाघ म्हणजे आपण मराठी भाषेमध्ये बोलायला गेलो तर दोरी, आणि आदिवासी भाषेमध्ये ह्याला वाक म्हणतायत.